नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ बनवून वर्षभर लैंगिक शोषण। राज्यात एका बाजूला भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्यामुळे संतापाची लाट असतानाच धुळ्यातूनही अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे। स्वतःला बाबा म्हणून घेणाऱ्या एका भोंदूबाबानं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी मुख्य संशयित भोंदूबाबासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार देवपूर परिसरातील कदमबांडे नगर येथे राहणारा कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते याने गेल्या वर्षी मे महिन्यात पीडित मुलीला आपल्या घरी बोलावलं होतं। तिथे त्याने मुलीवर अत्याचार केला आणि या कृत्याचं चित्रीकरण केलं। हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो गेल्या 1 वर्षापासून पीडितेवर वारंवार बलात्कार करत होता। या नराधम भोंदूबाबानं केवळ स्वतःच अत्याचार केले नाहीत तर आपल्या एका अल्पवयीन साथीदारालाही यात सामील करून घेतलं। त्या साथीदारानेही पीडितेचे लैंगिक शोषण केलं। भीतीपोटी पीडित मुलगी हा सर्व छळ निमूटपणे सहन करत होती। पीडितेच्या वागण्यातील बदलामुळे तिच्या आजीला संशय आला। त्यांनी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे आपली शंका बोलवून दाखवली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मुलीला विश्वासात घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला। नागरिकांच्या मदतीने तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केलाय। मुख्य आरोपी कृष्णा सुभाष चित्ते राहणार कदमबांडे नगर देवपूर व साथीदार एक अल्पवयीन मुलगा राहणार संत सेना नगर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत आणि इतर कलमान्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे। या घटनेमुळे धुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून अशा भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे।